नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्याने मी अनिकेत लेमकर. 2 दिवसाचा इथं मुक्काम होता, तर आज आपला संपलेला आहे. आज चालू आहे आता आपण आरेवारे बीचला. आता तिकडे स्टेला कुठे राहू काय राहू माहिती नाही. ते पोरांवरती आहे, जसं भेटेल काय तिकडे राहायचं. या बाईने फणस घेतला घरी, बरका आहे पण मला बार बार पड बोलले नाही. आता स्वतः आतमध्ये परत जातो आतमध्ये. हा हिरो भाई एक नंबर. 2 दिवसात मित्र झाला. हाय गाईज, काय बोलतो भाई? भाई मस्त मस्त ना, एक नंबर मजा आली भाई तुझ्यासोबत. तर मित्रांनो 2 दिवस या घरी कसे गेले काही समजलंच नाही. आणि एकदम शांतता या घरात, म्हणजे कसंच टेन्शन नाही. बाकीचे जे वाडीतले घर आहेत त्या 2-3 बांधांच्या खाली. आता जायची इच्छा नाही अजिबात. फिरायला जायचं म्हणून ठीक आहे आज, पण मुंबईला जायची अजिबात इच्छा नाही. एकूण सगळ्यांची तयारी झाली आणि हा भाई आपल्याला सोडायला येते गाडीजवळ. हे माझी बॅग घेतो काय? माझी पण बॅग लाव ना पाठीला. 2 घेतले. माझी पण घे एक. ह्याला बोलतात गावी आलं की सगळा फायदा उचलून घ्यायचा. त्याने फणस पण घेतलाय सोबत. मित्राच्या गावाला येऊन फणस घेतो. स्वतःच्या गावात तर कधी भेटलेलं काय? मित्राचं गाव म्हणजे आपलंच गाव. स्वतःच्या गावात तर कधी भेटलेलं काय? मग आपली बाग आहे. तर झाले सर्वांची तयारीने आता चाललो आम्ही आरेवारे बीच साठी रवाना. त्याने डेकची सोय केली आहे. गावाला कूलर आणलेला, तो कूलर वगैरे घेतलाय. हे बघा मी बॅग घेऊन चाललो मुंबईला. हे दोघे आम्हाला सोडायला येत असेल. हा त्या येड्याने चालू केलं नाही. कोल्हापूर हायवेवरून आम्ही जस्ट आलोय आणि आता हा लागलाय मुंबई गोवा हायवे. आणि आता आम्ही चाललोय रत्नदुर्ग किल्ल्यावरणार आहे. तर हातखांब्यावरनं आम्ही लेफ्ट घेतलाय. नाही हा, आणि आता आपण चाललोय कुठे रे? रत्नागिरी इकडे आहे. इथून 5 किलोमीटर की 6 किलोमीटर रत्नागिरी आहे. काम पुढे बोर्ड आहे भाई. रत्नागिरी स्टेट, पानवल लेपला. पनवेल बोलतो. 10 किलोमीटर आहे. कोणता मॅप लावलाय? तिकडे आपल्याला जायचं रत्नदुर्ग शिवसृष्टीचा लावलाय. तर रत्नागिरी लेफ्ट साईडला आणि गणपतीपुळे एकदम स्ट्रेट. आमचा ड्रायव्हर कन्फ्यूज झालेला आहे, कारण डायव्हर्जनच असे आहेत की काय कुठे समजत नाही. ट्रॅव्हलिंग करतोय आणि चहा नाही पिणार असं कधीच नाही होणार. आता सर्वांना चहा पियायचा, त्याच्यानंतर फिरायचा कार येतो. मस्त चहा आहे एकदम, गुलाचे चहा आहे. बाबूजी सेठ. सो फायनली आपण रत्नदुर्ग तिथल्या पोहोचलो आहे आणि आपल्या पाठीत रत्नदुर्ग आहे. आणि हा व्ह्यू काय भारी आहे. हे इकडे समुद्र आहे ना रे, आणि इकडे समुद्र आहे. तिकडे वर पण काहीतरी आहे. मला वाटतं रत्नदुर्गच असेल. आणि आपल्याला इकडे जायचं.
इथे बघण्यासारखं तर खूप काही आहे आणि सर्व किल्ल्यांची माहिती वगैरे दिली. आणि अशा बाजूला त्यांची रचना केलेली आहे. आणि त्याच्यासोबत बाजूला एक बोर्डावर माहिती सुद्धा लिहिली आहे. खूप भारी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज पाठी रत्नदुर्ग किल्ला आणि या बाजूला समुद्र. खूप छान आहे नजारा. हा दुर्ग रायगड आहे. त्याची रचना केलेली आहे. तर रत्नदुर्ग श्रीकृष्ण बघून आम्ही चाललो आता आरेवारे बीच, जे की इथून 15-16 किलोमीटर. कमवा भेटतात ना असा काय घर बनवायचं त्याचं काम आहे ना. असा काय तुझं वेळेअभावी आमचा एक आहे ना काय दया तो गडबड आहे. हा? शिव्या राहून दे, शिव्या बीप करू शकतो. तर हा साखर तर पूल आहे आणि हा बाजूला घर वगैरे आहेत नदीच्या बाजूला. मच्छी मार्केट बचपन से तोतला सेट आहे मच्छी बाजूला. मार्केट हा पुढं मी पुढचा वाचला, तुम्हाला दिसला तो वाचला मी. रामेश्वर कालिका मंदिर समुद्र किनारा जायला पाहिजे. भाई बाजूला 3 किलोमीटर आणि त्याचा भाव तो छोटा. ते 3 किलोमीटर. ह्याचा पहिला लागतो पोटल्याचा. पोटल्याच्या पुढे एक साधे काळे मासे इथेच पकडून इथेच विकतात. खाडीतले असतील हे मासे. इथेच पकडून इथेच विकतात. हा तेच. देव काल भैरव मंदिर. अरे काल भैरव तिकडे आहे उज्जैनला. तर हा आरेवारे बीच आहे. इकडे पूर्ण पार्किंगचा स्लॉट आहे आणि हा बीच आहे आरेवारे. आयकॉन स्क्रीन काही नाही. बॅगेत काढायला काम चालू आहे रे. इथं बोर्ड पण लावले आरेवारे. रोड होती थांबायला. वरती ब्रिज वरती ना, ब्रिज वरनच सीन भारी दिसतो आरेवारे. आणि एवढी बीचच्या बाहेर गर्दी आहे. आज शनिवार आहे म्हणून विकेंड पण आहे. आम्ही आता चाललो आयकॉन एकट्यानं. चाललो आयकॉन एकट्यानं. काका आपला पूर्ण बीच खतरनाक दिसतो. एक नंबर. गर्दी पण खूप आहे. पाणी बघ क्रिस्टल क्लिअर आहे रे. काय इथं थांबतोय. मला तर वाटतं तिथं वरती रील बनवूया आपण. आपलं जायचं तिकडे वरती. स्टे दिसतो ना कुठे तर बघ. खतरनाक भाई साहब. बाबू छोटी नको मध्ये येऊस. आता आम्ही पार्किंग साठी गाडी शोधतोय. गाडीसाठी पार्किंग शोधतोय. अरे वारे बीच. हे सर्व आता टाकतील आयकॉनिक टर्निंग. हे बघ ना, हे तर लावते तेवढे. तर मित्रांनो गाडी पार्किंग झालेली आहे आपली. आपण जाऊ आता बाहेर. मेन गोष्ट म्हणजे इथून सनसेट पण आपण बघू शकतो. चल तर काचावर कर. आरेवारे बीचला आपण पोहोचलोय आणि आपल्या बाजूला आरेवारे. शांतीत क्रांती. बसून बघ ती पाणी.
सनसेटचा बघून झाला आणि मस्त अशी इथं जागा भेटलेली बसायसाठी आणि सनसेट सूर्योदय ढगांचा पाठी तर पूर्ण काय असं सनसेट दिसतो ना आम्हाला. आणि आरे वारे बीच एक मिनिट बरं. तर उद्या मुंबईला जायचं आहे. आत्ता जाऊन आपल्याला हॉटेल शोधायचे रूम्स वगैरे, कारण आपण राहणारच इथे आहेत. आजचा स्टे इथे 2 दिवस आपण मित्राच्या घरी राहिलो. आज इथे राहून उद्या सकाळी मुंबईसाठी जायचं आहे. फिरून वगैरेच जायचं आहे. आता किती वाजता निघू ते नाही माहिती. आपल्या मागे आहे पूर्ण समुद्र. लॉक काय लोक. तर राहण्यासाठी आपल्याला रूम भेटलेली आहे मस्त आणि एकदम बीच व्ह्यू. बीचच्या बाजूलाच. आहे ना मजा. मला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू तो तिकडे बीच आहे. दिसतोय का? एक नंबर बीच. हलकासा दिसतो. मला तर दाखव. मी पण आहे. आणि हा जास्त खुश झाला बीच बघूनच. हे कुठलं वाटतं? हा इथे बीच आहे पूर्ण. खतरनाक रे भाई. अरे वारे अरे वारे. तर मित्रांनो आपल्याला अशी एक चांगली अशी रूम भेटलेली आहे जे की AC मध्ये आहे. म्हणजे 5 जण आम्ही 6 जण किती जण आहे 6 जण आम्ही एकाच रूममध्ये झोपणार आहेत. आणि आपल्या समोरच एकदम बीच आहे आणि त्या साईडला 2-4 रूम सोडून पूल पण आहे. आता तुम्हाला रूम दाखवतो काय आहे. पैसा वसूल रूम आहे. आमचा वाघ झोपलाय. रूम मस्त. रूम मस्त एकदम. आता ना कशी रूम भेटलेली आहे मस्त. इथं 2 जण झोपतील, 2 जण खाली झोपतील. आणि बीचचा आवाज ऐका तुम्ही. खतरनाक एकदम.